मुख्यमंत्री फडणवीसांकडून भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची पाहणी. कुंभमेळ्यापूर्वी 90% कामं पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांना विश्वास. प्रकल्पासाठी स्थलांतरित केलेल्या कुटुंबियांना उत्तम जागा देणार, फडणवीसांची माहिती. सांगलीच्या उरुण ईश्वरपूर इथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने हत्ती, घोडे, उंटासह भव्य मिरवणूक. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी ढोल वाजवत घेतला आनंद. लातूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये गोंधळ. एका पदाधिकाऱ्याने दोन्ही शिवसेनेच्या तुलनेचं वक्तव्य केल्यानं कार्यकर्ते आक्रमक. अंबादास दानवेंनी हस्तक्षेप केल्यानंतर बैठक सुरू. पुण्यामधल्या बालगंधर्व नाट्यगृहाबाहेर नागरिकांचा संताप. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या शोकसभेचा कार्यक्रम लांबल्यानं आमने सामने नाटक तब्बल 2 तास उशिरा सुरू. घडलेल्या प्रकारामुळे नाट्यरसिकांच्या भावनांचा उद्रेक. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर. अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यात गावठी हातभट्टी दारू अड्डा पूर्णतः उद्ध्वस्त. भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह सलग 4थ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा. नांदेड जिल्ह्यातल्या तामसा गावात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. आठवडी बाजारात आलेल्या ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची तारांबळ. पावसामुळे भाजीपाला आणि अन्य साहित्याचं नुकसान. राजस्थानमध्ये तब्बल 25 वर्ष लिव्हिनमध्ये राहिल्यावर अखेर वृद्ध जोडप्याने केलं लग्न. आर्थिक अडचणींमुळे लग्न करू शकले नव्हते, मात्र आता त्यांच्या 4 मुलांनी पुढाकार घेत लावून दिला आई वडिलांचं लग्न.